कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कात्यायनी कळंबा परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले। या शिबिराचा लाभ 100 पेक्षा अधिक नागरिकांनी घेतला। माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांच्या वतीने आयोजित या शिबिरात मधुमेह, पोटाचे आजार, हर्निया, रक्तदाब, हृदयरोग यासह विविध आरोग्यविषयक समस्यांची तपासणी आणि निदान करण्यात आलं। तसंच मोफत एंजिओग्राफी करून ईसीजी काढण्यात आले। यावेळी अमर रामाणे, श्रीकांत मनोळे, रवींद्र मोरे, रुपाली पाटील, दीपक माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। त्यानंतर फुलेवाडी रिंग रोड इथल्या लिटल रेनबो प्री प्रायमरी स्कूलच्या वतीनं एक मूल एक झाड उपक्रम सुरू करण्यात आलाय। पुईखडी इथल्या संकल्पसिद्धी मंगल कार्यालय परिसरातील मोकळ्या जागेत 100 पेक्षा अधिक झाडं लावण्यात आली। प्राचार्य मनीषा कांगडे यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात लिंबू, कडीलिंब, हातगा यासह विविध औषधी झाडं लावण्यात आली। यावेळी अमोल बुढे, अभिषेक जुडेकर, निखिल कोळी, अनिकेत जुगदार, दीपक हरुगडे, तुषार पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। रेनेसा एज्युकेशन सेंटरच्या वतीनं भविष्यातील पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन शिबिर झालं। या शिबिरात सलाम पुणे या मासिकाचे संपादक सुहास कुलकर्णी, योगेश जगताप यांनी मार्गदर्शन केलं। पत्रकारितेमधील आव्हानं आणि बदल याबद्दलची माहिती त्यांनी दिली। डिजिटल मीडियाचं महत्त्व आणि त्यातील करिअरची संधी याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी हुमायून मुरसल, बशीर शेख, रहिना मुरसल, सलीम शेख यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते। कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी विजय चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे। नुकतंच त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर, निरीक्षक विजयसिंह भोसले, शंभूराजे पवार, किरण खोत, दीपक कस्तुरे, अजित पसारे, अख्तर मुल्ला, सतीश कोरे, अनिल दाभाडे उपस्थित होते।